श्यामली, तुला माहितीये का, आज आमच्या शाळेत ना पायची किंमत काढण्यासाठी वेगवेगळे खेळ घेतले. अनन्याने एक कोरा कागद घेतला. त्यावर तिने कर्कटकाने व पेन्सिलच्या सहाय्याने एक वर्तुळ काढले. त्यानंतर तिने ते वर्तुळ कापून घेतले. वर्तुळ कापून घेतल्यानंतर अनन्याने त्या वर्तुळाचा पट्टीच्या सहाय्याने व्यास मोजला. व्यास बरोबर 5.2. तिने ते वर्तुळाच्या व्यासावर बरोबर मधोमध दुमडले, जेणेकरून एकावर एक अशी 2 अर्धवर्तुळे तयार झाली. तिने ती 3 वेळा दुमडली. त्यानंतर दुमडलेले वर्तुळ तिने आता पुन्हा उलगडून ठेवले. आपण बहुभुजाकृती केली. तिची एक बाजू आहे 1.0. आता अनन्या श्यामलीला म्हणाली, वर्तुळाच्या पाकळ्यांची जी संख्या येईल ती संख्या म्हणजे या वर्तुळाचा परिघ आहे. अनन्याने वर्तुळाच्या पाकळ्या मोजल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 पाकळ्या झाल्या. म्हणजे पाय काढायचं सूत्र ना परिघ भागिले व्यास आहे. या वर्तुळाचा व्यास बरोबर 5.2 आणि परिघ बरोबर 16. पायची किंमत काढण्याचे सूत्र पाय बरोबर परिघ भागिले व्यास. तिने पायचे सूत्र वापरून किंमत काढण्यास सुरुवात केली. तिचे उत्तर आले पाय बरोबर 3.076. पायच्या वास्तविक किमतीच्या जवळ ही संख्या आली, म्हणून अनन्याचे उत्तर बरोबर आहे. आता श्यामलीनेही एक वेगळे वर्तुळ कापून घेतले. प्रथम तिने त्या वर्तुळाचा व्यास मोजला. व्यास बरोबर 12.7. अनन्याने जशी कृती केली श्यामलीनेही तशीच कृती केली, फक्त तिने वर्तुळ 5 वेळा दुमडले. दुमडलेले वर्तुळ तिने पुन्हा उलगडून ठेवले. श्यामलीने वर्तुळाच्या पाकळ्या मोजल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 आणि 32. त्या होत्या 32. या वर्तुळाचा व्यास बरोबर 12.7 आणि परिघ बरोबर 32. आता तिने पायचे सूत्र वापरून पायची किंमत काढण्यास सुरुवात केली. तिचे उत्तर आले पाय बरोबर 2.519. पायच्या वास्तविक किमतीच्या जवळ ही किंमत न आल्यामुळे श्यामलीचे उत्तर चुकीचे आहे. आता अनन्याचा डाव. तिनेही एक वर्तुळ घेतले व त्यांचा व्यास मोजला. व्यास बरोबर 9.9. अनन्याने ते वर्तुळ 5 वेळा दुमडले. दुमडलेले वर्तुळ तिने पुन्हा उलगडून ठेवले. अनन्याने वर्तुळाच्या पाकळ्या मोजल्या. त्या होत्या 32. वर्तुळाचा व्यास बरोबर 9.9 आणि परिघ बरोबर 32. तिने पायची किंमत काढण्यास सुरुवात केली. तिचे उत्तर आले पाय बरोबर 3.23. पायच्या वास्तविक किमतीच्या
जवळ ही संख्या आल्यामुळे अनन्याचे उत्तर बरोबर आहे. आता श्यामलीचा डाव. तिने एक वर्तुळ घेतले व त्या वर्तुळाचा व्यास मोजला. व्यास बरोबर 4.5. श्यामलीने ते वर्तुळ 4 वेळा दुमडले. दुमडलेले वर्तुळ तिने पुन्हा उलगडून ठेवले. श्यामलीने वर्तुळाच्या पाकळ्या मोजल्या. त्या होत्या 16. या वर्तुळाचा व्यास बरोबर 4.5 आणि परीघ 16. पायची किंमत काढण्यास सुरुवात केली. तिचे उत्तर आले पाय बरोबर 3.55. पायच्या वास्तविक किमतीच्या जवळ ही संख्या आल्यामुळे श्यामलीचे उत्तर बरोबर आहे. अरे आलं की, पाय बरोबर 3.55. किती सोपं आहे ना हे. आता हे सेम मी माझ्या मैत्रिणींनाही शिकवेल. नक्की. आपण काय शिकलो? ही कृती वापरून पायची किंमत काढायला शिकलो. स्वाध्याय. वेगवेगळ्या आकाराची वर्तुळे घेऊन पायची किंमत काढा.